नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनलमध्ये। आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप स्पेशल होणार आहे। या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला की तुम्हाला किती रँक येणार आहे तुमच्या पर्सेंटाइल नुसार। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जाणून घ्या की तुमच्या पर्सेंटाइलवर एक अंदाजे तुमचा किती रँक येऊ शकतो, जेणेकरून तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवण्यासाठी इझी होईल। तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे पर्सेंटाइल वर्सेस रँक। ओके, तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन काउन्सिलिंग लॉन्च केली आहे। बऱ्याच जणांनी याच्यामध्ये एनरोल केलंय, तुम्ही पण एनरोल करा। आता याच्यामध्ये काय फीचर्स तुम्हाला मिळणार आहे थोडक्यात मी सांगतो। तर 24/7 पर्सनल कॉल सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे। त्याचबरोबर ऑफलाईन 1-to-1 काउन्सिलिंग सेशन्स आपण कंडक्ट करणार आहे। त्याचबरोबर पर्सनलाइज कॉलेज लिस्ट म्हणजे काय, तर तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार किंवा तुमच्या लोकेशननुसार, पर्सेंटाइल नुसार, कॅटेगरीनुसार एक परफेक्ट कॉलेज लिस्ट बनवून देण्याचं काम आम्ही करणार आहे। आणि ही कॉलेज लिस्ट ही सर्वसा तुमच्यावर अवलंबून असणार आहे। त्याचबरोबर ऑप्शन फॉर्म फिलिंग सपोर्ट आपण यामध्ये प्रोव्हाइड करणार आहे। तसेच यासारखे इतर फीचर्स म्हणजे समजा स्पॉट ऍडमिशन असेल किंवा इन्स्टिट्यूट लेवलचे ऍडमिशन असतील, त्यालाही आपण गायडन्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे। आणि या सर्वांचं पॅकेज तुम्हाला फक्त अवेलेबल आहे 1199 रुपयामध्ये। त्यासाठी तुम्हाला काय करायचंय की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये काउन्सिलिंग एनरोलमेंट फॉर्मची लिंक आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही एनरोल करू शकता। तसेच आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअपची ग्रुपची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथे तुम्ही जॉईन करू शकता। म्हणजे काय होईल की तुम्हाला नवनवीन जे लेटेस्ट अपडेट असतील इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस बद्दल, तर त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील। ओके, तसेच हा इथं माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे। तर तुम्हाला जरी काही अडचण असेल, समजा काउन्सिलिंग बद्दल काही अडचण असेल किंवा दुसऱ्या कोणत्याही टॉपिक बद्दल अडचण असेल, तर तुम्ही मला डायरेक्टली कॉल करून विचारू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करू। तर आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे की समजा मला एवढं पर्सेंटाइल आले। ओके, आता सगळ्यांना माहिती आहे की त्यांना किती पर्सेंटाइल आले। त्यासोबत कॅप रजिस्ट्रेशन झालंय, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालंय आणि येणाऱ्या 18 तारखेला म्हणजे 18 जुलैला आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार आहे। ओके, तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आपल्याला आपला रँक समजणार आहे। त्याच्यामध्ये बऱ्याचशा टाईपचे रँक असणार आहेत। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा रँक म्हणजे स्टेट जनरल मेरिट रँक। तर त्या रँकवर आपलं ऍडमिशन होणार आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात की तुम्हाला किती पर्सेंटाइलवर किती रँक एक्सपेक्ट आहे। ओके, तर हा काय परफेक्ट डाटा नाही, म्हणजे परफेक्ट डाटा म्हणण्यासारखं म्हणजे समजा या ठिकाणी सांगितलेला डाटाच तुम्हाला रँक येईल असं नाही। कारण एका पर्सेंटाइलच्या मध्ये समजा आपण जर कन्सिडर केलं 99 to 100 पर्सेंटाइल, तर या ठिकाणी या पर्सेंटाइलच्या दरम्यान एक 2,500 ते 3,000 विद्यार्थी असतात। ओके, त्याच्यामुळे फक्त मला एक आयडिया लागून जाईल की तुमचा रँक किती येतोय ते। ओके, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, जर तुम्हाला 100 पर्सेंटाइल असेल तर तुमचा रँक येण्याची शक्यता आहे 1 ते 22 मध्ये। ओके, आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की समजा तुम्ही विचार करा, प्रत्येक शिफ्ट मध्ये समजा आपल्या किती 16-17 काय असतील त्या शिफ्ट, बरोबर, एमएसटी सीईटी एक्झामच्या, त्याच्यात एकाच मुलाला 100 पर्सेंटाइल असतात। ओके, म्हणजे जो टॉपर असतो त्या बॅचचा। तर असे किती टॉपर असणार आपल्याकडे, समजा जेवढा नंबर ऑफ शिफ्ट इज इक्वल टू नंबर ऑफ टॉपर्स। तर त्यांच्यातली वर्गवारी कशी केली जाते, म्हणजे समजा कुणाला नंबर 1 द्यायचा, कुणाला नंबर 2 द्यायचा, कुणाला नंबर 3 द्यायचा, किंवा त्यांच्यातली रँकिंग कशी केली जाते, तर ते तुम्हाला मी थोडक्यात एक्सप्लेन करतो। तर त्यांच्यामध्ये सर्वात प्रथम आता पर्सेंटाइल सर्वांना सेम असतात, बरोबर। त्याच्यामुळे त्यांचे मॅथ्सचे मार्क असतील यांना फर्स्ट प्रायोरिटी, देन फिजिक्सचे मार्क्स असतील याला सेकंड प्रायोरिटी, नंतर केमिस्ट्रीचे मार्क्स याला थर्ड प्रायोरिटी। आणि जरी बाय चान्स हे सेम आले तर तुमचे बोर्ड एक्झामचे जे मार्क्स असतील तर त्याला प्रायोरिटी देऊन तुमचे रँकिंग ठरवली जाते। ओके, कोणत्याही दोन विद्यार्थ्यांचा रँक हा सेम असू शकत नाही। पर्सेंटाइल सेम असू शकतात पण रँक हा कधीच सेम नसतो, प्रत्येकाचा रँक हा वेगवेगळा असतो। तर आपण पाहू, जर तुम्हाला 100 पर्सेंटाइल आले असतील तर तुमची रँक येण्याची शक्यता आहे 1 ते 22 मध्ये। ओके, 1 to 22। त्याच्यानंतर जर तुम्हाला 99.99 पर्सेंटाइल जर आले असतील तर तुमची रँक येण्याचे चान्सेस आहेत 23 to 100। ओके, देन जर तुमचं पर्सेंटाइल असेल 99.95 तर तुमचं रँक येण्याची शक्यता आहे 1012 to 215। ओके, म्हणजे 101 ते 215 यामध्ये तुमचा रँक येण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर जर तुमचं पर्सेंटाइल आलं असेल 99.90 तर तुमचा रँक येण्याची शक्यता आहे 216 ते 430, 216 to 430। ओके, देन जर तुम्हाला 99.80 एवढं जर पर्सेंटाइल आलं असेल, म्हणजे हे ऍक्च्युअल नाही पण समजा जर 99.181, 99.82 समथिंग, आता 5 डिजिट पर्यंत पर्सेंटाइल असते आपलं, तर ऍक्युरेटने पण तुम्हाला एक आयडिया लागावा यासाठी हा डाटा आहे इथं तुम्हाला। 99.80 जर पर्सेंटाइल आला असेल तर तुमचा रँक येऊ शकतो 431, म्हणजे 431 ते 645, बरोबर। देन 99.70 जर पर्सेंटाइल तुम्हाला आला असेल तर त्यामध्ये तुम्हाला रँक येण्याची शक्यता आहे 646 ते 1070। ओके मित्रांनो, देन जर तुम्हाला 99.50 पर्सेंटाइल जर आला असेल तर तुमची रँक येण्याची शक्यता आहे 1071
ते 2140 या दरम्यान तुमची रँक येण्याची शक्यता आहे. म्हणजे याच्यामध्ये थोडंसं खालीवर पण होऊ शकतं. म्हणजे एक्झॅक्ट काय आपण सांगत नाही की समजा एवढं पर्सेंटाईल आणि फिक्स तेवढंच रँक येईल, कारण एका पर्सेंटाईल मध्ये 2,500 ते 3,000 एवढे विद्यार्थी असतात, बरोबर. तर डायरेक्ट पर्टिक्युलरली समजा एखाद्याचं सांगणं हे शक्य नाही. तर जर तुम्हाला 99 पर्सेंटाईल आले असतील, म्हणजे समजा 99.01 अशी या पद्धतीचे जर पर्सेंटाईल आले असतील, म्हणजे या रेंजमध्ये तुम्ही समजा विचार करा, ही मी तुम्हाला इतर रेंज प्रोव्हाइड करतो. तर या रेंजमध्ये जर पर्सेंटाईल तुम्हाला जर मिळले असेल पीसीएम मध्ये, तर तुमचा रँक येण्याची शक्यता आहे 2141, म्हणजे 2141 ते 4280, म्हणजे 4280 एवढा तुमचा रँक येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 98 जर पर्सेंटाईल आला असेल, ओके, 98 किंवा 98 अबव जर पर्सेंटाईल आला असेल किंवा थोडंसं बिलो जरी असेल समजा 1-2 पॉईंटने, तर तुमचं रँक येण्याचे चान्सेस आहेत 4081, म्हणजे 4281 ते 6420 एवढा तुमचा रँक येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला 97 पर्सेंटाईल जर आला असेल तर 6421 ते 8560. आता बघा इथं रेंज वाढायला सुरुवात झाली, ओके. देन जर तुम्हाला 96 पर्सेंटाईल जर आला असेल तर तुमची रँक येण्याची शक्यता आहे 8561 ते 10700, ओके. देन जर तुम्हाला 95 पर्सेंटाईल जर आलं असेल तर तुमची रँक येण्याची शक्यता आहे 10701 ते 12840 एवढी तुमची रँक येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला 90 पर्सेंटाईल जर आला असेल तर तुमची रँक येण्याची शक्यता आहे 12841 ते 21400, ओके. त्याच्यानंतर जर तुमचं पर्सेंटाईल हे 85 असेल, ओके, तर तुमची रँक येण्याचे चान्सेस आहेत 21401 ते 32110. आणि आपण हा जो डाटा आहे तो असं अज्युम केला की सीईटी मध्ये आपला कॅप राऊंडचे फॉर्म भरणारे विद्यार्थी 2,13,000 याच्या दरम्यान आहे, त्यानुसार हा डाटा कॅल्क्युलेट करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला 80 पर्सेंटाईल आले असतील तर तुमचा रँक 32,000 ते 42,000 याच्या दरम्यान येईल. त्याचबरोबर जर पर्सेंटाईल 75 असतील तर तुमचा एक 42,000 ते 53,000 एवढ्या दरम्यान रँक येईल. त्याचबरोबर 70 पर्सेंटाईल जर झाले असतील तर 53,000 ते 64,000 याच्या दरम्यान रँक येऊन जाईल तुमचा. त्याचबरोबर 60 पर्सेंटाईल जर तुम्हाला आले असतील तर 64,000 ते 85,000 याच्या दरम्यान रँक येऊ शकतो, बरोबर. आता इथं तुम्हाला कॅटेगरी किंवा एक लेंथ थोडी मोठी झालेली दिसेल. त्याचबरोबर समजा 50 जर तुम्हाला पर्सेंटाईल आले असतील तर समजा 85,000 ते 1,07,000 इथपर्यंत तुमचा रँक येऊ शकतो. त्याचबरोबर 40 पर्सेंटाईल जर आले असतील तर 1,07,000 ते 1,28,000 एवढी तुम्हाला रँक येऊ शकतो. त्याचबरोबर 30 पर्सेंटाईल जर आले असतील तर 1,28,000 ते 1,49,800 एवढा तुमचा रँक येऊ शकतो. त्याचबरोबर 20 जर पर्सेंटाईल आले असतील तर 1,49,000 ते 1,71,000 एवढे तुम्हाला रँक येऊ शकतात, बरोबर. त्याचबरोबर समजा 10 पर्सेंटाईल किंवा 10च्या खाली जर तुम्ही पर्सेंटाईल येत असतील तुमचे, 10 पर्सेंटाईल वाल्यासाठी आपण कन्सिडर करू की 1,71,000 ते 1,92,000 एवढा रँक येऊ शकतो. त्याचबरोबर 10 पेक्षा जरी कमी पर्सेंटाईल आले असतील, म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आलेत, म्हणजे आमच्याकडे मला समजा माझ्याकडेच विचारपूस करायला 2-3 विद्यार्थी आले होते की त्यांना एक 9-8 एवढे पर्सेंटाईल आहेत, ओके. तर त्यांचा रँक येऊ शकतो 1,92,000 किंवा 2 लाखाच्या वर पण त्यांचा रँक जाऊ शकतो, कारण नंबर ऑफ स्टुडंट्स हे सीईटीत खूप वाढलेले आहेत. ज्यावेळेस समजा 2021 रोजी, म्हणजे समजा 2021 साली ज्यावेळेस सीईटी होती, तर त्यावेळेस समजा जर आपण विचार केला तर 1 लाख किंवा 1,10,000 एवढे कॅप रजिस्ट्रेशनसाठी मुलं अप्लाय करायचे. पण सध्या तोच नंबर म्हणजे थोडक्यात दुप्पटच झालेला आहे, बरोबर. त्याच्यामुळे कॉलेजेसचं कट ऑफ वाढणं म्हणजे खूप साहजिक आहे, बरोबर. म्हणजे 100% कॉलेजेसचे कट ऑफ पण वाढतात. त्याचबरोबर ठीक आहे, इंटेक पण वाढवलंय कॉलेजेसनी, त्याच्यामुळे म्हणजे समजा एवढा काय फरक पडणार नाही, पडेल पण एवढा पण फरक पडणार नाही. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की नक्की तुमच्या पर्सेंटाईलवर तुम्हाला एक्सपेक्टेड किती रँक येऊ शकतो, ओके. आता फिक्स मी रँक सांगितला नाही, एक्सपेक्टेड रँक म्हणजे तुम्हाला फक्त आयडिया लागावी की जेणेकरून तुम्हाला तुमची कॉलेज लिस्ट बनवता यावी, बरोबर. आता कॉलेज लिस्ट आपण डायरेक्टली पर्सेंटाईलवर बनवू शकत नाही, म्हणजे जरी बनवली तर ती एवढी परफेक्ट होत नाही. त्यासाठी आपल्याला रँकची गरज असते, ओके. आणि रँक हा कोणत्याही 2 विद्यार्थ्याचा सेम नसतो, बरोबर. तर त्याच्यामुळे तुम्हाला एक परफेक्ट कॉलेज लिस्ट बनवता यावी, आयडिया यावी की तुमच्यावर किती स्टुडंट्स आहेत, ओके. म्हणजे समजा जर माझा रँक असेल समजा 21,000, तर असं कन्सिडर करायचं की 20,000 स्टुडंट्स माझ्यावर आहेत, म्हणजे अगोदर 20,000 स्टुडंट आहेत, नंतर माझा नंबर आहे, आणि माझ्या खाली काय असतील तेवढे स्टुडंट, बरोबर. याचा रँक म्हणजे हा त्याचा अर्थ असतो. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. जर तुम्हाला काही क्वेरी असेल, डाऊट असेल तर कमेंट करा आपल्या व्हिडिओला, मी तिथे तुम्हाला रिप्लाय देईल. त्यासोबत तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा कॉलेजचा तुमचा एखादा ग्रुप असेल, फ्रेंड्सचा ग्रुप असेल, तर त्या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना एक आयडिया लागेल, चांगली आयडिया लागेल की समजा त्यांना किती रँक येऊ शकतो, बरोबर. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.